नमस्कार मित्रांनो, आज एक अपडेट घरकुलबाबत आहे. कारण राज्यातील बहुतेक प्रत्येक गावामध्ये भरपूर लोकांना यावर्षी घरकुल आलेले आहेत. कारण राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यामध्ये एक 10% घरकुलं देण्यात आलेली होती. परंतु 10 ते 20% घरकुलं प्रत्येक गावामध्ये आलेली होती. परंतु उर्वरित जितकी घरकुलं होती ती सर्वच्या सर्व घरकुलं दुसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात आलेले आहेत. त्यामुळं ज्या ज्या लोकांनी घरकुलसाठी अर्ज केलेला होता अशा सर्वांसाठी घरकुल या योजनेतून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून भरपूर लोकांना घरकुल वाटपाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये खूप लाभार्थ्यांचे पहिले हप्ते पडलेले आहेत. परंतु अशी एक अपडेट आहे की सध्या भरपूर लोकांचे हप्ते पेंडिंग आहेत. मग ते हप्ते कशामुळे पेंडिंग आहेत, का टाकले जात नाहीत, आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं 1 महिना 1.5 महिना झाला नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकामुळं हे घरकुलाचे हप्ते तटलेले होते. त्यामुळं साहजिक होतं आचारसंहिता असल्यामुळे हप्ते पडले नसतील. परंतु त्यांच्यासाठी एक छोटीशी अपडेट आहे म्हणायला हरकत नाही आहे. कारण ज्या घरकुलधारकांनी जिओ टॅगिंग केलेलं होतं अशा जिओ टॅगिंगचे फोटो पण काही जणांचे ऑनलाईन दिसत नव्हते. त्यामुळे त्यांचे घरकुलाचे हप्ते थांबलेले होते. कारण जिओ टॅगिंग करूनही अपडेट झालेलं नव्हतं पोर्टल, आणि त्या पोर्टलमध्ये खूप जणांचे दुसऱ्या हप्त्याचे असो तिसऱ्या हप्त्याचे असो हे फोटो अपलोड झालेले नव्हते, आणि जिओ टॅगिंग करूनही ते लाभार्थी त्या हप्त्याची वाट पाहत होते. परंतु त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि दिलासादायक बातमी ही आहे की तुमचे आता ऑनलाईन चेक केल्यानंतर तुमचं घरकुलाचे तिथं जिओ टॅगिंगचे फोटो दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं ज्या पोर्टलला आपण चेक करतो त्या पोर्टलवरून आता सध्या ज्या लाभार्थींनी घरकुलच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अथवा तिसऱ्या हप्त्यासाठी अर्ज केलेला आहे अशांसाठी आता जिओ टॅगिंगचे फोटो आता दिसायला सुरू झालेले आहेत. त्यामुळं आपण सांगितलं होतं की 31 तारखेपर्यंत संजय गांधी निराधार असो, लाडकी बहीण असो, नमोचा हप्ता असो व घरकुलबाबत अपडेट आपण दिलेली होती. परंतु खूप जणांचे जिओ टॅगिंग फोटो तिथं दिसत नव्हते आणि ते फोटो दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर ज्या घरकुल लाभार्थ्यांचा पहिला हप्ता असो, दुसरा हप्ता असो, तिसरा हप्ता असो, ज्यांनी डॉक्युमेंट सबमिट करून घरकुलाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत असे हप्ते आता 31 तारखेच्या आत पडायला सुरुवात होऊ शकते. कारण खूप जणांचे हप्ते अडकलेत. कुणाचाच हप्ता निवडणुका सुरू झाल्यापासून बहुतेक सर्वांचेच हप्ते अडकलेले आहेत. कारण याच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर फास्ट पद्धतीने सगळ्यांचा पहिला दुसरा असो तिसरा असो सर्व हप्ते पडत गेले होते. परंतु जेव्हापासून निवडणुकीची आचारसंहिता लागली सुरुवातीपासून तेव्हापासून खूप जणांचे घरकुलाचे हप्ते अडकलेले आहेत, आणि त्यांचा एकही हप्ता दुसरा असो तिसरा असो अथवा पहिला असो ते हप्ते पेंडिंग होते, थांबलेले होते. अशासाठी आता पोर्टल अपडेटमध्ये अगोदर चेक केल्यानंतर असं दिसत होतं की अपूर्ण माहिती दिसत होती, फोटो अपलोड केलेले दिसत नव्हते. खूप जणांचे फोटो अपलोड करूनही हप्ता पडत नाही आहे हे दिसत होतं. परंतु आता सध्या ज्यांचे फोटो दिसत नव्हते जिओ टॅगिंग त्यांचे फोटोही आता दिसायला सुरुवात झाले. दुसऱ्या हप्त्यासाठी अथवा लेंटल लेवलचे किंवा बिसमिटचे फोटोचे जे होते ते दुसरा हप्ता तिसरा हप्ता या पद्धतीनं जे दिसायला हवं होतं स्टेटसमध्ये ते आता दिसायला सुरुवात झाली. आणि ज्यांचा दुसरा हप्ता असो, पहिला हप्ता असो अथवा तिसरा हप्ता असो आता लवकरच पडण्याची शक्यता आहे. कारण फोटो दिसत नव्हते याचा अर्थ ते फोटो दिसू लागलेत. जिओ टॅगिंग पूर्ण झालेलं आहे दिसू लागलेलं आहे स्टेटसमध्ये घरकुलाच्या. त्यामुळे लवकरात लवकर ज्या ज्या लोकांचं घरकुलाचे हप्ते पेंडिंग आहेत त्यांचे हप्ते पडायला सुरुवात होणार आहे. कारण विधानसभेमध्ये ही ग्रामविकास मंत्र्यांनी बोलताना सांगितले की घरकुलच्या हप्त्यासाठी निधीची कमतरता नाही आहे आणि निधी वेळोवेळी आम्ही पोच केलेला आहे. त्यामुळं याला अडसर फक्त आचारसंहितेचा होता. त्यामुळे आता जास्तीत जास्त 31 तारखेच्या अगोदर घरकुलाचे हप्ते खूप जणांचे पडू शकतात. त्यामुळं आपलं स्टेटस आपण चेक करत राहावं. कारण घरकुलच्या हप्त्याची ज्यांचे दुसरा असो तिसरा असो त्यांनी स्टेटस आपलं CSC माध्यमातून असो आपल्या मोबाईलवरून हे स्टेटस पाहता येतं. तर तुम्ही हप्ता आपला दुसरा पडला आहे का, तिसऱ्यासाठी जिओ टॅगिंग झालं आहे का हेही पाहता येतं, तुम्ही पाहू शकता. आणि आपला हप्ता पडला आहे का नाही किंवा जी प्रक्रिया पंचायत समितीमार्फत इंजिनियरमार्फत जी करायची असते
ती झाली आहे का नाही तुम्ही ऑनलाईनही चेक करू शकता. त्यामुळे आता खूप जणांचे जे जिओ टॅगिंग फोटो दिसत नव्हते त्यांचे आता पोर्टलवर फोटो दिसू लागलेले आहेत. त्यामुळं आता प्रतीक्षा आहे की आता लवकरात लवकर हे हप्ते पडू शकतात. कारण महिना दीड महिने झाले हे फोटो दिसायचा विषयच नव्हता, काही दिसत नव्हतं. त्यामुळं हप्ता पडेल की नाही असा संशय होता. त्यामुळे आता फोटो दिसू लागलेले आहेत. जास्तीत जास्त ज्यांचे हप्ते तटलेले आहेत त्यांनी आपलं स्टेटस चेक करावं. लवकरच तुमच्या खात्यावर हे हप्त्याचे पैसे पडायला सुरुवात होतील. धन्यवाद.